सविता, अजून तिकडे कोणी असन ना तर कच्चे आंबे आहे म्हणा आचारचे, तर घेऊन जा म्हणा. 30 रुपये किलो लावले म्हणा. हां, तर कोण वाचलाय कोणाले पाहिजे ते सांगून दे तिकडे कोणाले. आता नेले तर म्हणा सर्व आहे ना, पण ते मोना नाही आली तर मोनाले सांगून दे जो तिकडे. तर आहे म्हणा 2 किलो आहे आंबे, तर घेऊन जाईन ते. नाही तर मग मी गोड आंबा काही बनवून घेईन. आता अचार तर हे एवढ्या आंब्याचं मी करतो, हे टोपलीतल्या एवढ्याचं आता हे विकून टाकतो, नाही तर मग पिकून जातील. हो, आता जाता मोनाले सांगून देतो मी. तुनं केलं नाही एवढे दिवसाचं अचार? कच्चे आंबे होते तर केलं होतं, ते संपलं. आता अजून करतो. 2 भरणे केल्या होत्या. जेव्हा आंबे म्हणजे गुटल्या थोड्याशा यावाच्या होत्या तेव्हा 2 भरणे केल्या होत्या, तर ते संपलं. आता अजून बनवतो. आता बनवून तर आता हे बरसात हिवाळभर काही पाहा नाही लागत. हो, मी बी आता बनवून ठेवतो. काय जेव्हा म्हणजे रोजच नाही खात, जेव्हा भाजीचं थोडी डाळ खाड असली तेव्हा पाहिजे जेवणासंग खायले. आमच्या इथं जास्त खाणारी शालू आहे बा, तिले लय पाहिजे. तिले रोजच लोणचं पाहिजे खायले जेवणासंग. हो, मला तर आवडते. आणि आंब्याचं तर माझं तर फेवरेट आहे. मला रोजच पाहिजे आंब्याचं लोणचं. आम्हाला की नाही आहे तेवढी आवडी, म्हणजे आम्हाला आवडी आहे म्हणा, पण तेवढे नाही खाता आम्ही, कमी. जेव्हा आम्हाला बा आता आंबट खाऊशी वाटते तेव्हाच घेऊन घेतो जेवणासंग. जेव्हा भाजी थोडीशी फिक्की असली काही असली तेव्हाच घेतो. हा, शालू तर पहिल्यापासूनच अशी कच्च्या कैऱ्या खायत हे, त्याच्यात तिखट मीठ टाकून आणि खाये बापा कच माय तर दातच कच्चा होते. आताही खातो. आता काय कम आहे का खाली? माय दात असे चकचक आहे, कडक आहे, माय मजबूत आहे दात. शांताबाई, तुझ्या घरी आंबे फोडणी आहे ना, तर दे ना. का तू आताच आंबे फोडतं? हो ना व, आता आंबे फोडतो ना मी. मग लागस तर घेऊन जाजो. बरं, राहू दे, तुला टाईम लागन. गंगाचे तर झाले असन. बरं, मी गंगाच्या इथं जातो आंबे फोडणी आणाले. हो, तसं कर. तिच्या इथं जाय आणि घेऊन ये. तिचं झालं असन तर. आता माय झालं असतं आंबे फोडून तर मग मी देऊन दिली असते. तुला तर माहीत आहे मी काही मना करत नाही. नाही, तू तर मना नाही करत म्हणा, कोणत्याच गोष्टीला मना नाही करत. आमच्या घरी आराधना नाही. हो, सामान पडलंच राहते, कोणी या कोणी न्या. नाही व, आराधना कोणाच्याच इथं नाही राहत. तुटलं गिटलं तर भरपाई करून नाही द्यावं लागत काय? मग घेऊन घे ना, तर आंबे फोडणी घेऊन घे. कायले आले त्याला मागत बसतो फालतू. अजून मग हिनं आंबे फोडणी नेली ना, मग माई आंबे फोडणी तोडली न फोडली. कायले पाहिजे? आपले वस्तू राहिल्या तर आपण कधीच करतो. आपल्या घरची तर घरची, तुटली आपल्या हातानं तर आपण काही नाही म्हणू, पण दुसऱ्याचं सामान नेऊ तुटलं फुटलं तर आपल्याला थोडंसं मनाला हेच वाटते ना. आणि मग भरपाई बी करून द्यावं लागते आणि त्याचे मनही दुखते मग अजून. हो ना, आंबे फोडणी घेत होती व माय, आला होता व, पण काय करू, पैसेच नाही होते. मग पैसे नाही होते मग म्हटलं जाऊ दे तिकडे, घेईन म्हटलं आता पुढं कधी येईन तर. आता गीता आला म्हणजे ना आता घेतोच मी. हो, कायले कोणाचे उगेच टोमणे ऐकत बसू नाही काय? नाही तर काय. आणि त्या गंगाच्या इथून काही आणत नको जात जो. मला तिचं बरोबर नाही वाटत. तू का नाही तुझ्या घरी काही आली ना ते मागाले, आणि तू न दिला पाहिजे दुसऱ्या दिवशी अजून काही ना काही मागायला येते. आणि तू आता आंबे फोडणी आणायला जाशील ना, आणि पाय अजून ते तुझ्या घरचा लाडच, म्हणजे मग एकदम तुझ्याच घरी लाडते. मग ज्या एका घरी चटकते ना ते एकाच घरी चटकते ते. तिले आदत नाही बरोबर तिची, म्हणून मी तुला सांगून राहिली. नाही तर थांबून जाय, माहिती घेऊन जाजो. नाही लाडत, लय वेळात आणलं ना मी तिच्या इथून. जातो मी तिच्या इथं आणि पाहून बी येईन कसं ते अचार बनवते तर. बरं जाय बापा, मग तू पात बजू बापा. गंगा आहे ना तू आहे. मग कांता, कांता, आंबे फोडणी आणजो बरं. आण पटापट फोडून देतो ना, मग सविताला देऊन देऊ. नाही कर तू इथं लय मोठी आंबे फोडणी आहे, लय टाईम लागन. बरं मी जातो. मी आता काय करू, घेऊन येतो. तिच्या इथे आता रिकामीच आहे, घेऊन येतो. फोड तू आता. कांता, आवाज नाही आला काय? कांता, आंबे फोडणी आण, एक कोपर आण. हो सासूबाई, माय हात भरले. आणतो मी भांडी घासून राहिली होती. शालू, जाणं तिला जराशी कामं करू लागणं. भांडे घासून राहिली तू, काही किचन वाटला की पोस. आताच पुसला ना सासूबाई, गॅस वाटला आताच पुसला. मग मला सविताचा आवाज आला म्हणून मी इकडे आली. म्हटले कायसाठी आली बा? काय किलो दिले तिला? मग जास्तीचे नाही दिले काय? दिले ना व, तुझी बहीण होते तसं थोडेसे जास्त दिले तिले. 30 रुपये किलोनं दिले तिले. आता तिले 30 रुपये किलो आणि तिले कमी 20 रुपये बी दिले असते तुझी बहीण होय म्हणून. पण कनी मग कोणाला माहीत झालं तर मग अजून तिले 20 रुपये दिले, मग आम्हाला कहून असं होते.
सारखा सारखा भाव भले तिला आंबे जास्तीचे देऊन दिले. तिला म्हटलं सांगू नको. सासूबाई पहिले मी आता आंबा काटतो ना मस्त तिखट मीठ टाकतो ना खातो मी कसं आता. माझ्या तोंडाला लय पाणी सुटलं. मी आता खातो मस्त. खाणं तर खाय ना खाय, खावाले काही मन आहे काय. आणि आपली बारकी झोपली आहे काय? हो झोपली आहे. आज तर मी इतकं चांगलं चटपटा अचार बनवतो ना मस्त चरकं चुरकं तिखट तुकट खात्या बरोबर बोट चाटतच राहिले पाहिजे. आणि इतका खुशबू दुसऱ्या घरपर्यंत पोचला पाहिजे असं अचार बनवतो आज मस्त. अरे बापरे, ह्या तर आंबा तुटून नाही राहिला. किती कडक गुठले आले बापरे. याचा अचार तर भलंच मस्त होईन, भलंच साजरं होईन. ह्या 2 भरण्या टाकलं मस्त. हा मस्त खुशबू येऊन राहिला पण ह्या अचारचा. आता हे एवढे यायचे आहेत, एवढ्याची 1 भरणी टाकून घेतो मस्त. पहा नाही लागत मग काय मस्त खरंच. पाहतो बरं चाटून कसं झालं तर. आत्ता येऊन राहिला मला खुशबू. काय मस्त अचार झालं. आता हे 1 भरणी करून घेतो आणि ठेवून देतो मस्त. थोड्या वेळ आता थोडंसं उघडं ठेवतो आणि मग मस्त झाकझूक करून ठेवून देतो मस्त. हा 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 हा. अरे बाप रे, अरे वा 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 वा. काय मस्त सुगंध येऊन राहिला अचारचा हा. अरे बाप रे गंगाबाई, भलं साजरं बनवलं व अचार. काय खुशबू येऊन राहिला. तरी मला अंगणामध्येच उभी होती, मला तिथं खुशबू आला. मला वाटलंच की हिचं झालं बी बनवत. चाटून पाहतो कसं झालं तर. अरे वा 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 वा. हा अरे बापरे, मस्त बनवलं हो गंगा. मस्त बनवलं त्या अचार. भलं साजरं लागून राहिलं. असं वाटते बोट चाटतच राहू. आली माया अचारवर नजर टाकाले आली बातच बातच. तोंडाले पाणी सुटते तुमच्यावाल्या. तुम्हाला नाही बनवता येत काय? हा चालल्या इकडे सुंगत सुंगत तर माया घराकडे. जशा काय म्हणते ते कुत्रं कसं मटण असलं तर तिकडे सुंगत सुंगत ते घर सोडत नाही, तशासारखीच आदत आहे बाई. काही बी बनवा तर चालल्या घरी सुंगत सुंगत. नाही व मी आंबे फोडणी घेवाले आली. मग राहिली आंबे फोडणी मागणं ना मग तू अचारच चाटून राहिली ना वासच सांगून राहिली. हा खुशबू खुशबू. हा आणि उष्ट करून घेतलं. माय तर काय माया उष्टा हात होता का व. उलीचा हात लावला आणि चाटलं. डबल थोडी हात लावला तर उष्ट काय न झालं व. पण पहिले ते आता खाल्लं ना, चाखून पाहिलं. आता कोणी चाखून नाही पाहत काय? मी अजून चाखून नाही पाहिलं. गंगा मला वाटलं तर झालं असं बाईचं बनवून म्हणून आली होती. मेटले हिच्याची आंबे फोडणी रिकामी असन म्हणून आली. आता शांताबाईची होती पण ते तिच्या इथं आंबे फोडणं व्हायचंच आहे. तर थांबली काऊन नाही मग जराशी. आता काय थांबत बसू अजून. थांबली असती आणि मग अजून काय म्हटलं आता टाइम कसं आहे आपलं मन काही थांबत नाही. काही घेतलं म्हणजे आताच असं राहते. म्हणून मी थांबली नाही. म्हटलं गंगाच्या इथं आहे आता रिकामी झालं असं म्हटलं तिच्या इथं म्हणून आली मी. काय अचारचा खुशबू आला म्हणून नाही आली काही. असं काय मला वाटलं का माया अचारचा तुले खुशबू आला म्हणून आली तर सुंगत सुंगत. एक काम करतं काय व, ह्या भरणीतलं मला देऊन दे आणि मी कधी तुला 1 किलो आंबे आणून देतो. तू डबल टाक. ओहो मोठी हुशार आहे. हा म्हणजे आई तर मी तेल मसाला तिखट हे ते टाकलं आणि तुला आई तर देऊ आणि तू मला आंबे फोडणे म्हणजे आंबे आणून देशील. मग आम्ही अजून फोडत बसून मग अजून टाकत बसू अजून तेल मीठ लावत बसू काय. मग गेलं काय माहिती घरचं तेल मीठ वाया. नाही व मी पैसे देतो ना. 30 रुपये किलो आंबे घेतले तर तुले आंबे देतो आणि मी हे 200 रुपयाचं मी 200 रुपये देतो तुले. मला 200चं देऊन दे एवढं भरणीतलं. नाही नाही कायले देऊ मी. एक तर माझ्या जीवावर येऊन राहिली तर आंबे फोडणं ना. हा किती वेळचे आंबे फोडून राहिली. पहिले तेवढे फोडले आणि तेवढे याचं टाकलं आणि आता एवढे फोडाले बसली. धावली काय तुझी नजर. नाही व असं अचारलं मला खरंच व बनवताच नाही येत. तुले लय मस्त बनवता येते आणि माझ्या हातचं कणी बटे खराबच होऊन जाते. अर्धे मन राहते ना तुमचे. पाणी सुटते तुमच्या तोंडाला अचार बनवता बनवता. तुमचं नजर त्याच्यावरच राहते आणि तुमची नजर लागते ना म्हणून ते खराब होते. सांग ना व गंगे कसं कसं बनवतं तू तर मग तसंच मी बी बनवन. पाय मी साधं सिंपल बनवतो बाई.
तू काय म्हण, कोणी काय काय टाकते मला माहीत नाही, पण मी माया मतानं मी माया तरीकेनं बनवतो. मी साधं सिंपल, मी काही घाड असं माल मटेरियल नाही टाकत. मी मस्त ते आयती राई घेऊन येतो, दालवा राईचा ते दालवा भेटते दुकानामध्ये, तो घेऊन येतो, तो टाकतो आणि मस्त आणि तिखट आणि मस्त काय म्हणते मिरे थोडेसे आणि मेथी थोडीशी, जास्त नाही, कारण मेथी जास्त टाकलं ना कडवान होते. आणि मस्त हळद मीठ टाकून द्या, मस्त आणि तिखट टाकून द्या, एकत्र मिळवा आणि बस ठेवून द्या झाकून. आणि वरतून मग गरम तेल करून मस्त टाकून द्या, झालं. आणि उलिकचा हिंग. असं आहे बा मी साधं सिंपल, मी काही घाड असं काही काही टाकत नाही. राई मस्त भाजून टाकाव, ठी टाकाव, घरची राई टाकाव थोडीशी, आणि मेथी मस्त भाजून टाकाव, दरे असं मिक्सरमधून काढून घ्या. आणि मग तेल गरम करा, त्याच्यामध्ये ते थोडंसं हे करा आणि मग तसंच तेल सकट मग याच्यात टाका आणि तिखट मीठ सोडून द्या, मग ठेव झाकून आणि पाय कसं मस्त लागते. हा काय मी तर तशीच करतो, पण काहून तर माझ्या हातचं खराबच होते. काय माहीत बा, माझ्या हातचं कधीच खराब नाही होत, उलट खतम होऊन जाते. दे ना मग, झालं काय तुया? त्या दुसरी वाली ठेवली आहे, ती घेऊन जाय. माय बाई, दोन दोन आहे का होती या घरी? हो, एक माझ्या सासूच्या हातची आहे आणि एक हे म्या घेतलेली आहे. हो काय, मस्त आहे बाई, ते घरी दोन दोन आहे तर एक देऊन दे ना मग मला विकत. काय काय विकत घेतो व? काही दिसलं का मलाच दे, काही दिसलं का मलाच दे, काही बी तुलेच देऊ का? मला काम नाही पडत काय? कायली विकू? बरं बरं नको विकू. बरं कुठं ठेवली आहे? पायथ्या अंदर डरामावर आहे. गंगे, अहो जरासं मला अचार देतं का हो थोडंसं? 5-6 पुडी दे ना. आता जेवणासंग जेवण म्हणतो, आता खाईन म्हणतो, देतं काय जरासा? घेऊन जाय, ते म्हणत बसलं त्या अचारमध्ये घेऊन जाय, आण प्लेट मग घेऊन जाय, नाही तर मन त्याच्यातच राहीन तू. हा ना बाई, माय खरंच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि त्या बनवलं ना, असंच बनवतो मी बी आता. हो, तेल थोडं जास्त टाकजो, तेल जास्त टाकल्यानं खराब नाही होत. हो हो. शालू, अहो आग पेटन बरं, नको खाऊ नको खाऊ. पाय किती मोठे तिखट घेतलं तू ना, मीठ घेतलं एवढ्या मोठ्या कैऱ्या, बापरे, त्याच्यावर तिखट मीठ टाकलं, ते खाऊन राहिली कच कच, बापरे. हा, आणि नाही पोटात आग भडबडी भडबडी सुटन. हा नाही ना सासूबाई, मला सवय आहे मला, मी असंच खात असतो, मला नेहमी आदत आहे. आणि मला कधी गरम नाही लागत पोटात, ना आग पेटत, ना भडबडी सुटत, काहीच नाही होत मला सवय आहे. लहानपणी बी असेच खावं ना आताही खातो. थोडंसं 1-2 चिऱ्या खाल्ल्या ठीक आहे, पण तू ना तर एक आंबा घेतला ना अजून एक जवळच आहे. आणि एवढं तिखट आणि ते मीठ लावलं खाऊन राहिली, दातही आणतील आणि पोटही खडबड खडबड होईन. काय सासूबाई, तेच गोष्ट लावता. खाऊ द्या ना, पोचू द्या का नाही पोचू द्या, मला खाऊ द्या ना चुपचाप, नाही तर तुमची नजर लागून जाईल तर ते पोचणार नाही. माई नजर लागून काय असे म्हणून राहिली तर? अव नजर गिजर काही नाही लागत. खाणं आपलं चांगलं राहिलं ना तर काही नजर नाही लागत. आजकड किचकड काही बी खान. आता तू कच्चे आंबे खाऊन राहिली, ती तिखट लावलं नाही, मग पोटात भडबडी सुटन आणि मग हागीनं उलटी लागन, मग मनचीन टीट लागली. घ्या मग, आता खातच नाही आता तुम्ही म्हणून राहिल्या तर. टोकलं तुम्ही मले तर. नाही खाय, आता खाय, पण तुले सांगून राहिली जास्त खाऊ नको म्हणतो, भडबडी सुटन एवढंच म्हणून राहिली. खाय तुले, मग मला मंजू नको. हा, मग मला असं झालं आणि तसं झालं, काही मंजू नको असे म्हणतो. बरं ते जाऊ द्या सासूबाई, आता हे धुवून काढायचे का मग? हो धुवून काढायचे आहे ना, चांगले खस 2-3 पाण्यानं धुवून काढतो. आणि मस्त हळद आणि काय म्हणते हळद लावून थोडीशी उन्हामध्ये वाळू देव, सोकवतो. मग ते पाणी सुकलं का मग मस्त भरणीमध्ये भरून ठेवतो, तिखट घी टाकून, सगळं माल मसाला टाकून, आणि मग भरणीत टाकून देतो. मस्त मग गरम तेल करतो, त्याच्यामध्ये तो पिसलेला मसाला, जसं म्हणजे राई मेथी हे सगळं पिसून, आणि मग ते तेलामध्ये थोडंसं गरम करायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि पाय किती मस्त अचार होते. तेल कोणतं सासूबाई, सरसोचं का खावाचं? सरसोचं तेल, सरसोच्याच तेलातलं चांगलं होते. आणि तसंही मला सरसोचं तेल लय आवडते. मला नाही आवडत सरसोचं तेल, मला तर खावाचं तेल आवडते. सरसोचं आवडत नाही. आणि मग अचार खातं कशी मग? गप्प खातं ना मग.
सकाळ संध्याकाळ जेव्हा मनात आलं तेव्हा तूच तर खतम करतो अचार. हा तर मग खावाची चीज काय खाऊही नाही काय ठेवून राखायचं आहे का? मग खावाची चीज खावंच लागते, जेवणही धकते जरासं. पण खरं सांगू का सासूबाई, तुमच्या हातचं अचार मला लय आवडते. आणि ते गंगाबाई अजून मस्त बनवते अचार तुमच्याच वाणी. हो काय म्हैकार येते. हो तर मेथी तळा लागते, थोडीशी भाजा लागते, जास्त नाही उलीशी. मेथीनं म्हैकार येते, मस्त सोप टाकाव त्याच्यात. मग पाय बरं किती मस्त येते का नाही? लागते ना चांगलं. हा पण तुम्ही बरोबर सांगत नाही काय काय टाकता काय काय नाही. तर आम्हाला आलं नाही पाहिजे म्हणून आता सांगितलं ना. बरं सासूबाई, मग हे पूर्ण आंबे आता आपणच. हा ते आता म्हणून आता येत नाही म्हणते, राहू दे. तिनं आणले वाटते, तिनं बनवलाय वाटते, तिले नाही पाहिजे. नाही नेत तर नाही नेत, आपणच बनवून घेऊ. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि बेल आयकॉन जरूर नक्कीच दाबा, कारण सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल.